मला हेच सांगायचं आहे, जे आता जे कॉलेजमध्ये आहे मित्रांसोबत आहे, एन्जॉय करून या यार, खूप एन्जॉय करा, अभ्यास पण करा. अभ्यास काय तुम्हाला माहिती, तुम्ही किती आपडले तरी पेपरच्या आदल्या दिवशी तुम्ही अभ्यास करणार आहे. त्यामुळे म्हणते आता पावसाळा येतोय, फिरून घ्या मित्रांसोबत, कारण कारण परत परत ट्रिप होत नाही, परत परत मित्र भेटत नाही. आता आमचं कॉलेज संपून 2-3 वर्ष जॉबला झालेत, आमची वर्षातून हार्डली काहीतरी 5 दिवसांची ट्रिप होते. काय आहे म्हणजे, काय आहे काय या जीवनात यार, मजा करून घ्या. तर गुड आफ्टरनून मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता आहे ना, मी म्हणजे सकाळपासून आहे ना ब्लॉग स्टार्ट नाही केला. मी उठलोय जवळपास 8-9 वाजता, त्याच्यानंतर नाश्त्याला पण नाही गेलो. म्हणजे माझी असे झोपच कंप्लीट नव्हती होत, 2-3 दिवस झाले. काय झालं काय माहित. म्हणलं आज काही पण होऊ दे, ब्लॉग संध्याकाळी शूट करू आपण डायरेक्ट जेव्हा जिमला ग्राउंडला जाऊ तेव्हा. तर आता ग्राउंडला आलोय, वाड्या कॉलेजचं तुम्ही बघू शकता. आपल्या नेहमीच्या जवळपास ना आठवडा झाला असं मी ना ग्राउंडवरच आलो नव्हतो. काय म्हणजे टाइमच नव्हता भेटत, काय झालं काय माहिती. म्हणलं आपलं व्यायाम कुठेतरी सुटत चाललाय, तर तो सुटून न देता आता जस्ट स्टार्ट केलंय. आणि एवढं गरम होतंय, म्हणजे 5:30 वाजले तरी सुद्धा आहे ना अजून भयंकर गरम होतंय. चला आपल्या स्पॉटला जाऊ आणि एक्सरसाइज स्टार्ट करू. पोरं पण जमा होते, ते जर पोरं क्रिकेट वगैरे खेळले तर खेळू, कारण परत माझा टायमिंग होतो नाही का जायचा, नाईट ड्युटी आज. त्यामुळे आज दिवसभर जायला पाहिजे होतं कुठेतरी, मी पण नाही गेलो. ठीक आहे, चल चालत राहते सगळं. का ब्लॉगला माझ्या व्ह्यूज कमी येत चालले ते, पण काय आपण जे चाललंय ते आपल्याकडे आहे ते करणार आहे. मी काय सुट्टी देणार नाही. चला करूया स्टार्ट आता. मी काल परवा नाही का एफसी रोडला गेलतो, तर तिथलं मी अजून काही व्हिडिओ टाकलेला नाहीये. आणि म्हणजे महाराष्ट्र शासनाचं पोलिसांचं काम आहे ना, किती तत्परतेने करतात. एकच काम आहे त्यांचं, एकदम फास्ट ट्रॅक मध्ये करतात, गाड्या उचलायचं. म्हणजे भाई अनाऊन्समेंट नाही, काय नाही काय नाही, जवळपास त्यांनी 1 मिनिट प्रॉपर अनाऊन्समेंट केली पाहिजे मोठ्या आवाजात, तेव्हाच ती गाडी उचलली जाणार आहे, नो पार्किंग मध्ये लावलेली. आणि तुम्ही फाईन जर बघसाल ना, एवढं फाडतात, 2-2,500 3,000. जे नवीन गाडी दिसली पासिंग MH12 सोडून दुसरी जर, ते तर गेले मग 12च्या भावात. तर अनाऊन्समेंट नव्हती, बोर्ड वगैरे नाहीये. तुम्ही आता पुढचा व्हिडिओ बघा, म्हणजे काय लुटालुटीचा धंदा चालू आहे यार. थोडं तरी अनाऊन्समेंट वगैरे करायला पाहिजे. आणि कसं एफसी रोडवर तर सगळे नवीन पोरं असतात, पोरींसोबत असतात, ते पोरं काय बोलत पण नाही, कारण परत पोरी पुढचं इम्प्रेशन नको जायला. लय लाख लपडे, म्हणजे ते पैसे जे मागन ते त्यांना द्यावंच लागतात. असं पण चालू आहे, सगळं सर्रास चालू आहे. तर पोलिसांना माझं एकच म्हणणं आहे की अनाऊन्समेंट केली पाहिजे ऍटलीस्ट 1-2 मिनिटं. आणि तुमचे बोर्ड बीड प्रॉपर नाही, तुम्ही कशाचे तुम्ही पैसे मागता. आधी जे बोर्ड लावलेले नो पार्किंगचे, ते मोठे ठळक लावून त्याच्यावर थोकलेले, त्याच्यावर पक्षांनी घाण केलेली आहे. काय म्हणजे हे बरोबर नाही ना. पैसे घेतात तर सगळं तसं व्यवस्थित पण पाहिजे ना. चला, काय आता काय बोलणार आहे. पुढं पोरं बघू शकता भाऊ, वाड्याचे पोरं आले 7-8 जण. आता ते क्रिकेट वगैरे खेळत असं वाटतंय, ते काय तो एक बॅट्समॅन चाललाय ट्रायल घ्यायला. नाही, एकदा तो हावरा बॅट्समॅन असतो प्रत्येक प्रत्येक आपल्या ग्रुपमध्ये, की त्याला पहिल्यांदा नाही का मॅच सगळे ग्रुप पाडायच्या आधी ना त्याला ट्रायल घ्यायचा असतो, म्हणजे नाही का. आता त्याला तर मारूनच देत नाही पोरं. बघा ते गेलं मागं बॉल आणायला लगेच तोंड घेऊन. म्हणजे भाई त्याला ट्राय करायचंच असतं की बॉल पिच कसं आहे, हे कसं आहे, नाही का, ओव्हर कॉन्फिडन्स. मला एक्सरसाइज स्टार्ट करायचं आहे, पण आता मला ना असं जीवाव आलंय, करावं लागेल. चला करूया. भाई वाऱ्याने ना मोबाईलच पडला होता, त्याला कुठं काय लागलं नाही ना भाऊ. ऑलरेडी कस तरी चाललंय, गरिबी दिवसांच्या ते असं म्हणले अवघड आहे. हवेच्या विरुद्ध हवेचे ठेवावं लागणार. Seven, 8, 9, 10, 11, 16,
17 18 19 20. हो एवढ्या दिवसातून व्यायाम करतोय ना तर पायाचे असे तुकडे फाडले का वाटतात. जेव्हा असे ज्या मसलच्या लिगामेंट्स असतात ना ते स्ट्रेच होतात ना असं वाटतं कोणतरी असं कपडा पिळल्यावर कसं असे सुरबड्या पडतात आणि वाळा टाकतात झटकून. काहीतरी एक्झाम्पल देतोय मला पण कळत नाही. तुम्हाला इमोशन काढले असं अशी बॉडी अख्खी स्टिफ झाली ना अशी मोकळी मोकळी वाटायला लागली लगेच. तुम्हाला माहिती आहे की मी कुठं स्टिप केलेलं आहे म्हणजे कुठं जुगाड केलाय ते कॅमेरा लावायचा. हे बार दिसत असं तुम्हाला बघा बार. या बारला आहे ना एक लाल धागा सापडला इथं. मला असं व्ह्यू घ्यायचा होता नाही का माहिती हाईटचा व्ह्यू येत नव्हता मागं. कॉलेज वगैरे झाडं ग्रीनरी सगळं दिसत होतं पण मला तो घेताच आहे ना ऍक्च्युली यार. काय करावं म्हटलं. हे जे बार आहे ह्या बारच्या आहे ना ह्या कॉलमला असं ते आपला ट्रायपॉड आहे त्याला कॅमेराला आडवं करून असं आहे ना लावून ठेवले बांधून टाकले. इंडियन जुगाड करायचं असेल तर कसं होणार आपल्याकडून. आता तुम्हाला दुसरा जुगाड दाखवत थांबा. दुसरा जुगाड आता इकडे एक्सरसाइज करताना दाखव ना. हो व्यायामाची सवय पाहिजे रे. आता काय लय अवघड आहे काय खरं नाही. तुम्हाला ट्रायसेप मजबूत करायचे असेल ना आणि हा शोल्डर चेस्ट पण बनवायचे असेल तर चला तुम्हाला बारवरचा व्यायाम दाखवतो. हो 10 दिवसातून मारतोय. तिकडे आहे ना मी जिथे राहतो ना ते एरियात जिमच नाही रे कुठं आणि हाय ते लय महाग आहे 2-3 हजार रुपये. आपल्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या मुलाला नाही झेपत रे ते. त्याच्यामुळे आता ग्राउंडला येतोय. सगळे पोरं विचारते जिम का सोडले काय एवढं तो मोटिवेशन कुठे गेलं. भाई कधी कधी सोडावं लागतं रे. तुम्हाला नाही समजणार यार. जबाबदारी नावाचा शब्द जेव्हा तुमच्या खांद्यावर पडतो ना ती गोष्ट जेव्हा तुम्हाला समजायला लागते ना स्वतःचे स्वप्न सोडावं लागतात रे. स्वतःचे स्वप्न सोडावं लागतात. आयुष्य जगून घ्या मित्रांनो. खरंच सांगतो आयुष्य जगून घ्या. माझ्या मागे आहे ना आता तुम्ही बघू शकता की कॉलेजचे पोरं आहे ना सगळे एकत्र आहे मित्र आणि क्रिकेट खेळतात ते. आणि माझं पण खूप मन करतंय की मला खेळायचंय पण आता वेळ अभावी मला आहे ना रात्री नाईट ड्युटी जायचंय त्याच्यामुळे वेळ अभावी मला तिकडे जाता येत नाहीये. म्हणजे बघा ना जेव्हा पोरं रूम मधून चल चल म्हणायचे तेव्हा म्हणायचं नको रे मला झोप येते आता मला मोबाईल बघायचा आहे गर्लफ्रेंडशी बोलायचंय. सगळे काही कारण देतो आपण. आणि आता जेव्हा आपल्याला खरंच वाटतं की काहीतरी जायला पाहिजे तर आता आपल्याकडे टाइम नाहीये वेळ नाहीये आणि कधी कधी आपली बॉडी पण साथ देत नाही. तर मला एवढंच सांगायचंय ज्या त्या टायमिंग मध्ये त्या त्या गोष्टी करून घ्या मित्रांनो. कारण परत पश्चातापाशिवाय आपल्या हातात काहीच उरत नाही. मी मस्त एन्जॉय केलाय भाई. तुम्हाला वाटतं असं याचा एन्जॉय करायचं राहिलाय काय आम्ही केलाय असं काही नाहीये. कारण काही पोरं खरंच नाही करत कॉलेज टायमिंग मध्ये त्यांना त्यांचे सोनू बाबू लय प्रिय असतात. तर मला हेच सांगायचंय जे आता जे कॉलेजमध्ये आहे मित्रांसोबत आहे एन्जॉय करून यार. खूप एन्जॉय करा. अभ्यास पण करा. अभ्यास काय तुम्हाला माहिती तुम्ही किती आपडले तरी पेपरच्या आदल्या दिवशी तुम्ही अभ्यास करणार आहे. त्यामुळे म्हणते आता पावसाळा येतोय फिरून घ्या मित्रांसोबत. कारण परत ट्रिप होत नाही. परत मित्र भेटत नाही. आता आमचं कॉलेज संपून 2-3 वर्ष जॉबला झालेत. आमची वर्षातून हार्डली काहीतरी 5 दिवसांची ट्रिप होते. काय म्हणजे काय आहे काय या जीवनात यार. मजा करून घ्या. 7 8 हो हो भाई और 2 चला अजून 2. हाताची बार हे बघू शकता तुम्ही हाताची काय होती अवस्था तुम्हाला दाखवतो. हे बघा हाताची अवस्था कशी गठ्ठे आलेत.
असं चिमकोडा बसल्याने बसतो ना, काही सुचरत नाही. 10च्या वर जात नाही रे पुलप्स. काय झाले काय माहिती. आता अशी मारून बघतो. अशी मारले आता अशी बघू. ऍप्स मारताना तर एवढी फाटते ना, असं वाटतं कोणतरी आपला पोटाचा फॅट आहे का कोणतरी काढूनच घेतले बाहेर. लय आळा पिळा बसतो त्याला. चलते झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. चिक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत गाडी. आपल्याला काय आठवण काय सांगू शकत नाही. आपलं मनच लय चंचल आहे नाही का माणसाचं. बघा ना मला रेल्वेवरून काय आठवलं आता. गाय आई आंबा, अंबाई माता. माझं हार्ट किती फास्ट पंप करते बघायचं का. माईक मधून जर आवाज आला असताना लय भारी झाला असता. एक मिनिट थांबा. मित्रांनो मी आता जवळपास आहे ना, म्हणजे हात एवढा दुखतो माहिती की असं स्टँड धरून धरून. त्यासाठी बघा घुटण्याचा आधार घ्यावा लागतोय हात हात ठेवायला पण. कारण आणि हा मला काय सांगायचं होतं, मी आता जस्ट 20 सपाट्या मारल्या. 20 सपाट्यात माझा फार जीव मेटाकुटीला आला. आणि एकेकाळी मी म्हणजे एक काळ म्हणजे एवढा लांब नाहीये, 4-5 महिन्यापूर्वी 150, 200 सपाट्या मारत होतो मी. काय बघा तोंडाची वापा नाही सांगत, माझे जुने व्हिडिओ पण आहे, तुम्ही जाऊन बघा. म्हणजे भाई जर कन्सिस्टन्सी नसेल ना तर काहीच शक्य नाहीये. म्हणजे माझं कसं आता थोडं ब्लॉगिंग एडिटिंग वगैरे तिकडे टाइम झाल्यामुळे ना, तिकडे जास्त टाइम गेल्यामुळे इकडे मला जरा फोकस कमी झाला. पण नाही भाई, हेल्थकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. परत ट्रॅकवर यावं लागणार आहे, परत फोकस करावं लागणार आहे आता. तर चला आता आपल्याला जायचंय परत. ऑलरेडी 7 वाजलेत. नाईट ड्युटीला आहे. कोणाला सांगणार रे, 3 शिफ्ट वाल्यांचं दुःख. चला अजून 20-25 सपाट्या मारून निघूया मग काय. तर मित्रांनो आता आपला एक्सरसाइज वगैरे झालाय, तरी पण रनिंग नाहीच झाली आज. थोडं लेट आलो, थोडं लवकर उठायला पाहिजे होतं नाही का. हे बघा असं नंतर झाल्यावर रिग्रेट होतं. आधी नाही समजत माणसाला, म्हणजे इव्हन मला पण नाही समजलं. झाले असते बाबा रनिंग. तर तुम्ही वातावरण बघू शकता माग, एवढं खतरनाक झालंय ना, शब्दात नाही सांगू शकत. जाऊच नाही वाटत इथून नाही का. आणि एक्सरसाइज केल्यावर तर असं भारी वाटतं ना, सगळं शरीर थंड थंड पडतं. कारण घामाने ओरलं चिंब झाला असतो. हेच तो गरिबांचा AC. चला जाऊया आता काय, 1-2 करत. समोरच आपलं हॉस्टेल आहे. चलो.